महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने जो 25% अभ्यासक्रमामध्ये जे प्रत्येक पहिली ते 12वी पर्यंतच्या प्रत्येक वर्गाच्या 25% अभ्यासक्रम जो घटक वगळण्यात आलेला आहे, त्या घटकांना अनुषंगून आज आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील जो घटक वगळण्यात आलेला आहे त्या घटकांबद्दलची माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम केवळ 2020-21 या एकच शैक्षणिक वर्षासाठी असा हा वगळण्यात आलेला अभ्यासक्रम आहे, हे लक्षात घ्यावे. त्यानंतर बघा, प्रकरणाचं नाव आहे पहिलं गुरुत्वाकर्षण, पहिला पाठ ग्रॅव्हिटेशन. तर यामधील जो प्रश्न क्रमांक 1 आहे, या प्रश्न क्रमांक 1 वरील जी चौकट दिलेली आहे त्यामध्ये मजकूर आहे बघा, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. तर हा जो मजकूर आहे म्हणजे त्यामध्ये विविध ग्रहांच्या गुरुत्वीय बलासंदर्भातील सादरीकरणाचा जो संग्रह आहे करा म्हणून सांगितलेला, म्हणजे तुम्हाला करण्यासाठी जी दिलेली ॲक्टिव्हिटी आहे स्वयं अध्ययन, हे स्वयं अध्ययन या मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे, म्हणजे हे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही आहे. तर हा घटक वगळण्यात आलेला आहे मुलांनो. आता मुलांनो, तुम्हाला प्रत्यक्षरित्या तुमच्या पुस्तकावर जर टिकमार्क करून घ्यायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी लगेच पॉज करून तुम्ही प्रत्यक्षरित्या पुस्तक काढा आणि त्यावर पेन्सिलने कोणकोणता घटक वगळण्यात आलेला आहे काय नाही याचे नोट करा. आणि त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुन्हा 2 वर पहा. प्रश्न क्रमांक 2 वर काय दिलेला आहे, जो परिचय शास्त्रज्ञांचा दिलेला आहे, चौकट आहे एक सुरुवातीला वरच्या बाजूला दिलेली परिचय शास्त्रज्ञांचा, त्यामध्ये सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दलची माहिती आहे. तर हे जी आहे माहिती ही सुद्धा अवांतर माहिती या मूल्यमापनामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 2 वरच जो कॉलम क्रमांक 1 आहे त्यामध्ये वरून 12वी ओळ आणि या ठिकाणी मजकूर आहे, करून पाहूया या दगड ते आकर्षित करीत असणार. म्हणजे जवळपास इथं 2 पॉईंट आहेत मुलांनो. पुस्तकात जर तुम्ही प्रत्यक्षरित्या पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल म्हणजे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, हे जे 2 पॉईंट आहेत, हे 2 पॉईंट या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत या अभ्यासक्रमामध्ये. हा स्वयं अध्ययन मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 4 यामध्ये जी चौकट दिलेली आहे ती चौकट पहा. या पान क्रमांक 4 वर यामध्ये सुद्धा परिचय शास्त्रज्ञांचाच आहे, योहानेस केपलर. ओके, ही सुद्धा अवांतर माहिती आहे. तर ही अवांतर माहिती सुद्धा या अभ्यासक्रमातून यावर्षी या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 5 वर पहा, यामध्ये जरा डोके चालवा म्हणून एक भाग दिलेला आहे. त्यानंतर एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम, असे 2 गोष्टी ह्या पान क्रमांक 5 वर दिलेल्या आहेत. पहा, वरून 6वी ओळ ते खालून 6वी ओळ म्हणजे एक समान वर्तुळाकार गती असा हा न्यूटनने निष्कर्ष काढला, ह्यापर्यंतचा पॉईंट आहे असा. आणि स्वयं अध्ययन म्हणजे हे मूल्यमापनातून वगळलेले आहे, कारण हे जे स्वयं अध्ययन आहे हे शिक्षकाच्या सहाय्याने करायचं स्वयं अध्ययन होतं, त्यामुळं हे सुद्धा या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा पहा, पान क्रमांक 5 वरच चौकट दिलेले आहे, जरा डोके चालवा खालच्या बाजूला आहे, हे सुद्धा स्वयं अध्ययन हे सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर पान क्रमांक 6 वर पहा, आणखी एक चौकट दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा जरा डोके चालवा म्हणून दिलेले प्रश्न होते. उदाहरण होतं की उदाहरण 2 मध्ये महेंद्रचे त्वरण स्थिर धरल्यास वेगानुसार त्याला विराटकडे 1 सेंटीमीटर सरकण्यासाठी किती वेळ लागेल, अशा प्रकारचा हा प्रश्न होता या ठिकाणी. तर हा सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुन्हा आणखीन पान क्रमांक 6 वरच चौकट आहे, माहीत आहे का तुम्हाला म्हणून, ही सुद्धा अवांतर माहिती दिलेली होती. यामध्ये भरती ओहोटी संदर्भातील माहिती होती. तर ही भरती आणि ओहोटी संदर्भातील जी माहिती आहे ही माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 7 वर वरून पहिली ओळच आहे भूगोलाच्या विषयाचे आणि हे
असं एक तुम्हाला छोटंसं एक 2 ओळीचा पॅराग्राफ आहे, तो पॅराग्राफ वगळण्यात आलेला आहे. हा उपक्रम शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळण्यात आलेला आहे. या ठिकाणी असं स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 9 वर जी चौकट दिलेली आहे, म्हणजे वरून 18वी ओळ म्हणलेलं आहे, त्यामध्ये ती 18वी ओळ अगोदर पहा. त्यामध्ये तुम्हाला 2 पॉइंट आहेत, वस्तुमान आणि वजन. असे हे 2 पॉइंट जे आहेत, वस्तुमान आणि वजन, हे सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. आणि शेवटी खाली एक चौकट दिलेली आहे, ते बोलीभाषेत आपण अशा पद्धतीची ही चौकटीतील माहिती आहे ती स्वयं अध्ययन म्हणून होती. तर स्वयं अध्ययन हे पूर्णतः या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 10 वर पहा. पान क्रमांक 10 जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की इथं सुद्धा एक चौकट दिलेली आहे, माहीत आहे का तुम्हाला म्हणून. त्यामध्ये गुरुत्वीय लहरी, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज दिलेले आहेत मुलांनो. ही सुद्धा अवांतर माहिती होती, तर ही अवांतर माहिती यामधून तुम्हाला वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पान क्रमांक 11 वर पहा, पुन्हा एक चौकट दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा माहीत आहे का तुम्हाला म्हणून दिलेलं आहे, जीचे मूल्य वगैरे अशा पद्धतीची इथं माहिती होती. तर ही माहिती सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पान क्रमांक पुन्हा तुम्हाला 14 वर जे दिलेली माहिती आहे, माहीत आहे का तुम्हाला म्हणून पहा. यामध्ये सुद्धा जी चौकट दिलेली आहे, यामध्ये सुद्धा अवांतर माहिती आहे. त्या अवांतरमध्ये होतं अवकाशातील वजनहीनता. ही जी आहे ही माहिती या ठिकाणी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे. तर हे होते मुलांनो पाठ पहिल्यामध्ये. अशाच पद्धतीनं पाठ दुसऱ्यामधील जे काही घटक आहेत, कोणकोणते घटक वगळण्यात आलेत, काय नाही, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी इथं बारकाईनं पाहू शकता. पहा, इथं पाठ क्रमांक 2 दिलेला आहे, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, पान क्रमांक 16 वर. तर ही इथं वरून 5वी ओळ या ठिकाणी ही वगळण्यात आलेली आहे, म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. या ठिकाणी हा छोटासा जो पॉईंट आहे, ओके, तर त्या छोटासा पॉईंट आणि हे थोडे आठवा, हे 2 घटक या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. वरून 10वी ओळ, पूर्वीच्या इयत्तामध्ये हे आपण प्रयत्न सुरू केले वगैरे, असा एक पॅरेग्राफ आहे हा मुलांनो, हा छोटासा. तर हा पॅरेग्राफ या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. आणि थोडे आठवामधील हे काही 4 प्रश्न आहेत, ते 4 प्रश्न. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 16 वरच जे खाली जे 2 तक्त्यामध्ये जे डोबेरायनरची त्रिके या तक्त्यामध्ये जे 2 उदाहरणे दिलेली आहेत, ते 2 उदाहरणं वगळण्यात आलेली आहेत. ते सुद्धा स्वयं अध्ययनासाठी होती. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 17 वर आणखीन 2 घटक वगळण्यासाठी दिलेले आहेत. माहीत आहे का तुम्हाला म्हणून एक वर चौकट आहे. तर ती चौकट तुम्हाला संगीताच्या बाबतीमधील माहिती सांगत होती, सा रे ग म प ध नि सा याच्या बाबतीमधील. तर ती तुलनात्मक अभ्यास होता तो, तर तो सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. आणि तक्ता 2.2 संपूर्ण तक्ता, म्हणजेच अतिरिक्त वाचनासाठी मूल्यमापनामधून हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्या. हे पान क्रमांक 17 वर दिलेली ही माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला पान क्रमांक 18 वर दिलेलं पहा. यामध्ये सुद्धा एक चौकट आणि एक परिचय शास्त्रज्ञांचा दिलेला आहे. पान क्रमांक 18 वर दिलेला दिमित्री मेंडेलीव या शास्त्रज्ञाबद्दलची दिलेली माहिती आहे. ती अवांतर वाचनासाठी होती, त्यामुळे ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर 19 नंबर या पेजवर चौकट दिलेली आहे, जरा डोके चालवा म्हणून. तर यामध्ये जे स्वयं अध्ययन मूल्यमापन होतं, ते क्लोरीनबद्दलची माहिती होती, ती सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पान क्रमांक 21 वर जी चौकट आहे, जरा डोके चालवा म्हणून, ती सुद्धा वगळण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांच्या जागावरून होणारा काही बदल आणि हे मला या ठिकाणी दिलेलं होतं, तर तो सुद्धा या ठिकाणी भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 22 वरील वरून 13वी ओळ, सांगा पाहू, हे 1 ते 4 असे हे प्रश्न दिलेले होते. घन व इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या बाबतीमधील हे प्रश्न होते. तर हे या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. त्याचं सुद्धा स्वयं अध्ययन करण्यासाठी भाग होता तो. त्यानंतर
पान क्रमांक 22 वरीलच पुन्हा खाली एक दिलेली चौकट आहे, माहीत आहे का तुम्हाला म्हणून. हे सुद्धा अवांतर वाचनासाठीचा भाग हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 23 वर पहा, तक्ता 2.7 खालील, तक्ता 2.7 नाही, तक्ता 2.7 हा तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी बद्दलची पूर्ण माहिती देणारा तक्ता आहे. तो तक्ता नाही, तर त्या तक्त्याच्या खालील सांगा पाहू 1 ते 3 म्हणजे हे जे प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या ह्याच्या आतमध्ये जे 3 प्रश्न दिलेले आहेत, हे स्वयं अध्ययनासाठी होते. तर हे तीनही प्रश्न या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पान क्रमांक 24 वरून 9वी ओळ म्हणजेच या ठिकाणी थोडे आठवामधील जे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न स्वयं अध्ययनासाठी दिलेले हे सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. थोडक्यात सांगायचं मुलांनो, तर जे स्वयं अध्ययनासाठी त्याच्यानंतर जरा डोके चालवा म्हणून असे जे काही प्रश्न किंवा असे जे चौकटीत दिलेली जी अवांतर माहिती होती, अशी ही अवांतर माहिती या ठिकाणी अभ्यासक्रमामधून तुम्हाला वगळण्यात आलेली आहे. पण ही माहिती तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळं याचा सुद्धा आपण अभ्यास केला तर चांगलाच आहे. त्यानंतर पान क्रमांक 27 वर दिलेली माहिती आहे, पहा, त्यामध्ये चौकट दिलेली आहे एक, इंटरनेट माझा मित्र म्हणून. तर यामध्ये दिलेला हा सुद्धा भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. इथं दिलेला आहे बघा स्पष्टपणे, हा उपक्रम जो होता हा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 27 वर पुन्हा एक चौकट दिलेली आहे, इंटरनेट माझा मित्र, खालील चौकट जी आहे अवांतर वाचनासाठीची. पहा, तुम्ही जर पुस्तक उघडून पाहिलं असेल तर तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल. तर ते सुद्धा भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 28 म्हणजे या पाठाचं शेवटचं पान, या पाठावर जी माहीत आहे का तुम्हाला म्हणून माहिती दिलेली आहे, यामध्ये अवांतर माहिती दिलेली होती. तर ह्या अवांतर माहितीसुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. थोडक्यात मुलांनो, तुम्ही जर प्रत्यक्षरित्या जर तुम्ही पुस्तक समोर घेऊन जर हा अभ्यासक्रम काय वगळण्यात आलेला आहे काय नाही हे जर पाहत असाल तर तुम्हाला ह्या सर्व बाबी लक्षात येतील. यानंतर तुम्ही हे प्रत्यक्षरित्या पुढील पहा. आता यानंतर तुम्हाला पुन्हा तिसरा धडा दिलेला आहे या ठिकाणी. त्या तिसऱ्या पाठामध्ये सुद्धा पहा, यामध्ये रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे यामधील पान क्रमांक 30 वरून 4थी ओळ, थोडे आठवा 1 ते 3 व मूलद्रव्याच्या संधान करतात या ठिकाणचा हा जो पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ हा सुद्धा स्वयं अध्ययन या मूल्यमापनामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा आणखीन त्याच पानावरील का पान क्रमांक 30 वरील हे 3 भाग या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. वरून 11वी ओळ, वरून 4थी ओळ आणि हा तक्ता 3.1 असे हे 2-3 गोष्टी या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 31 वर पहा, तक्ता 3.3 खालील जो शोध घ्या म्हणून हा जो मजकूर आहे, हा मजकूर वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा पान क्रमांक 33 वर 3 भाग वगळण्यात आलेले आहेत. त्यामध्ये वरून 8वी ओळ, खालून 2री ओळ आणि खालून ही पहिली ओळ. एक करून पहा, माहीत आहे का तुम्हाला, आणि शोध घ्या, असे हे 3 जे भाग आहेत हे स्वयं अध्ययन, अवांतर माहिती आणि काही उपक्रम होता. तर हे तीनही भाग या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. हे पान क्रमांक 33 आत्ताच आपण पाहिलं. त्यामध्ये आता पान क्रमांक 35 वरून 18वी ओळ आहे, जरा डोके चालवा म्हणून. हा सुद्धा स्वयं अध्ययन मूल्यमापनाचा भाग होता, त्यामुळे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 36 वरील भाग वगळण्यात आलेला आहे. 36 वरील सुद्धा असे स्वयं अध्ययन वगळण्यात आलेला आहे. मुलांनो, मी आता या पुढील जो भाग आहे तो थोडासा वेगाने दाखवेल, कारण या ठिकाणी हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला स्पष्टपणे मी पहिले 2 पाठ व्यवस्थित सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्ही आता हा प्रत्यक्षरित्या तुम्ही हे पाहून पुढे तुम्ही पुस्तकामध्ये टिकमार्क करू शकता. त्यामध्ये पान क्रमांक 37 वर खालून 12वी ओळ, त्यानंतर पान क्रमांक 39 वर
3 भाग वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर 41 वर एक चौकट दिलेली आहे, ती वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पान क्रमांक 42 वरले 2 भाग वगळण्यात आलेले आहेत. 43, 44, 46, 47 असं प्रत्येक पानावर काही ना काहीतरी वगळण्यात आलेलं आहे. तर हा भाग तुम्ही आता व्यवस्थित पाहावा. मी हळूवारपणे तुम्हाला हे व्हिडिओ पुढे घेत आहे. तुम्ही हे पाहून किंवा जर फास्ट झाला असेल असा व्हिडिओ वाटत असेल तर तुम्ही पॉज करून ही माहिती वाचून तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या पुस्तकामध्ये टिकमार्क करून घेऊन तुम्ही हे 10च्या 10 पाठ भाग 1 मधील तुम्ही पाहू शकता. हा शेवटचा पाठ आहे अवकाश मोहिमा. या पाठामधील ही दिलेली जे घटक वगळलेले आहेत ते घटक वगळले. त्यानंतर इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधला अभ्यासक्रम सुद्धा त्याच पद्धतीनं आपण पाहिलो त्या पद्धतीनेच इथं सुद्धा वगळण्यात आलेला अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा सुद्धा शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीच आहे. त्यामध्ये इथं पहिला पाठ दिलेला पहा अनुवंशिकता आणि उत्क्रांती. त्यामध्ये कोणकोणते घटक वगळण्यात आलेले आहेत बघा. प्रश्न क्रमांक दिलेला आहे, कॉलम क्रमांक आहे, तक्ता दिलेला आहे, तक्ता आहे का, ओळ आहे का, चौकट आहे, हे इथं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर मजकूर काय आहे हे सुद्धा दिलेलं आहे आणि ते शेरा दिलेला आहे तुम्हाला की का वगळण्यात आलेला आहे भाग. त्यामध्ये बघा अनुवंशिकता आणि उत्क्रांतीमध्ये पहिल्या ह्याच्यावरील खालून चौथी ओळ हे तयार होणाऱ्या mRNA रेणूतील हा थोडासा मजकूर देण्यात आलेला म्हणजे थोडा पॅरेग्राफ असेल. हा पॅरेग्राफ पहा त्यामध्ये अवांतर वाचन होतं त्यामुळे हे वगळण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पुढील सर्व भाग पाहू शकता. त्यामध्ये पहा या ठिकाणी पान क्रमांक 1, 3, 4, 5, 6, 8, 9 अशा पद्धतीने दिलेले आहेत. त्यानंतर इथं पाठ दुसरा दिलेला आहे सजीवामधील जीवन प्रक्रिया भाग 1. यामधील सुद्धा हा बराचसा भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पाठ तिसरा पहा सजीवामधील जीवन प्रक्रिया भाग 2. त्यानंतर पाठ चौथा पर्यावरणीय व्यवस्थापन. त्यानंतर पाठ 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने. त्यानंतर पाठ 6वा प्राण्यांचे वर्गीकरण. त्यानंतर पाठ 7वा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. पाठ 8वा हा पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान असा आहे. यामधील सुद्धा काही भाग वगळण्यात आलेला आहे पहा. त्यानंतर पाठ 9वा जो आहे सामाजिक आरोग्य यामधील हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पाठ 10वा आपत्ती व्यवस्थापन यामधील सुद्धा हा भाग काही वगळण्यात आलेला आहे. तो तुम्ही प्रत्यक्षरित्या पाहून पेन्सिलने आपल्या पुस्तकावर टिकमार्क करून अभ्यास चालू ठेवा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.